बसीर अली, अरे तू बिग बॉसमध्ये आला होतास की बॉक्सिंग रिंगमध्ये? प्रत्येक गोष्टीवर ओरडणं, ॲटिट्यूड दाखवणं, पॉईंट काही नसतो आणि मुद्दा एकतर दुसऱ्याचा भलतरच असतो आणि हा भाऊ त्यामध्ये घुसतो, नाहीतर मुद्दाच अगदी बेसलेस असतो. अँगर दाखवणं म्हणजे स्ट्रॉंग आहे असं होत नाही. प्रत्येक गोष्टीवर ओरडणं हा गेम नाही तर फ्रस्ट्रेशन आहे आणि त्यात बसीर टॉपर होता. सोशल मीडियावरती चाललेल्या चर्चेनुसार नेहल आणि बसीर हे एविक झालेले आहेत. तर आपल्याला आज आणि उद्याच्या एपिसोडमध्ये कळेल बसीर हा घराच्या बाहेर जातोय की त्याला सिक्रेट रूममध्ये ठेवण्यात आलेले आहे. परंतु बऱ्याचशा लोकांच्या म्हणण्यानुसार बसीरला घरातून बाहेर काढण्यात आलेलं आहे. त्याला असं वाटत होतं की मोठा आवाज काढला म्हणजे पॉईंट स्ट्रॉंग, पण कंटेंट झिरो. फक्त ॲग्रेशन दाखवून TRP मिळत नाही. त्यासाठी प्रेक्षकांच्या मनामध्ये बसावं लागतं. प्रेक्षकांना मुद्दे भावले पाहिजेत. त्यातल्या जे लोक ठरवून आणि स्वार्थापोटी लफडेबाजी करतात त्यांचा तर लोक तिरस्कार नक्कीच करतात. हा एक असा रियालिटी शो आहे जो फॅमिलीजही जास्त करून बघतात. तर त्यावेळी इथे खोटारडेपणा, खोटी लफडेबाजी, खोटी नाती ही जास्त चालत नाहीत. इथे तुम्ही जेवढे खरे दिसाल, जेवढे जेन्युइन दिसाल तेवढा तुम्हाला चांगला सपोर्ट मिळेल. आणि सलमान स्वतःच सारखा म्हणतो घरामध्ये 100+ कॅमेरे आहेत. तर हे 100+ कॅमेरे तुम्हाला सेकंदाला एक्सपोज करत असतात लोकांच्या समोर. लोकांना मूर्ख समजू नका. त्यामुळे त्याचा गेम झिरो झाला आणि क्रिंज वाटू लागला. आता बसीरच्या एविक्शननंतर बरेच जण इंस्टा, यूट्यूब, ट्विटरवरती जागे होतील त्याच्या सपोर्टसाठी. पण त्यातले इंडियन सपोर्टर किती शोधून काढा आणि बाहेरच्या देशातले किती शोधून काढा, म्हणजे खरा सपोर्ट कळेल. कारण हे सपोर्टर्स मग वोटिंगमध्ये कुठे बाजूला राहतात. प्रणितसारखा रॉ मटेरियल डायरेक्टली वोटिंग खेचून घेऊन जातो. प्रणितला चॅलेंज दिलं होतं, देखते कोण पहिले जाता. एक हे चॅलेंज उद्या कळेलच आपल्याला हे चॅलेंज खरं झाले की नाही. प्रणितला खच्चून सपोर्ट भेटलेला आहे. लोकांना तुमचा खरा चेहरा, योग्य मुद्दे, योग्य ठिकाणी स्टँड, मित्रांच्या बाजूने उभे राहणं, मित्रांच्या मुद्द्यामध्ये त्यांचं स्टँड घेणं, पण योग्य असेल तर स्टँड घेणं, अयोग्य असेल तिथं बोलणं, ह्या गोष्टी आवडतात. हा बसीर आधी 2-3 रियालिटी शो करून आलेला आहे. प्रत्येक रियालिटी शोमध्ये लडकीबाजी चालू नाही शिकत. जर तुम्ही त्यातल्या फेक बॉन्डिंग, फेक रिलेशन क्रिएट करायचा प्रयत्न करत असाल तर तुम्ही एक्सपोज होणारच. कारण लोकांना तुमचे खोटे रिलेशन बघायला वेळ नाही आहे. त्यांच्या पर्सनल आयुष्यात बरीचशी भसड आहे, बरेचसे लफडे आहेत जे त्यांना अनुभवायला मिळतात, पाहायला मिळतात. त्यामुळे तुमचे असलेले खोटे लफडे बघून त्यांना एंटरटेनमेंट होत नाही. हे नक्कीच. उलट तुम्हीच पब्लिसिटीमध्ये डिग्रोथमध्ये जाता. याचं उत्तम उदाहरण म्हणजे बसीर अली. आता खरं बसीर अलीबद्दल एकदम जेन्युइन फीडबॅक द्यायचं म्हटलं तर बसीर अली हा कंटेस्टंट म्हणून खरंच चांगला होता. बसीर अली कंटेस्टंट म्हणून त्याच्यामध्ये कॅपॅसिटी होती, त्याच्यामध्ये एक्सपिरियन्स होता. परंतु प्रत्येक शो सेम नसत होता. त्यांनी स्वतःला चेंज करायला पाहिजे होतं. त्यांनी त्याची स्ट्रॅटेजी बदलायला पाहिजे होती. योग्य मुद्द्यामध्ये त्यांनी मित्र जरी असला तरी बोलायला पाहिजे होतं. नुसतं मुलींच्या मागे जाऊन चालत नाही. पहिली, नंतर दुसरी, नंतर ही तिसरी. तर असं केल्याने लोकही तुम्हाला चुकीचंच समजणार. तर बसीर अली इथे फसला. आणि मित्रांनो, तुम्हाला काय वाटते, बसीर अली घराच्या बाहेर आला असेल की त्याला सिक्रेट रूममध्ये ठेवण्यात आलं असेल? कमेंट करून नक्की सांगा. बाकी बसीर अलीबद्दलचं तुमचं मत काय होतं? ॲज अ कंटेस्टंट तो तुम्हाला कसा वाटला खाली कमेंटमध्ये नक्की सांगा.